तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे आपल्या देशामध्ये जवळपास ह्या ज्या आहेत या 12 पंचवार्षिक योजना होऊन गेलेल्या आहेत. तर या सगळ्या पंचवार्षिक योजना याची अंमलबजावणी कोण करते? तर नियोजन आयोग करायचं. परंतु आज तुम्हाला माहित असेल की नियोजन आयोग याचा आपण बरखास्ती केलेली आहे. ही बरखास्ती असेल 31 मार्च 2017. नंतर याला जवळपास 6 ते 4 महिने आपण एक्सटेंड केलं असेल. पण आज नीती आयोग जे आहे हेच महत्वाचं आहे. देशामध्ये नीती आयोग हेच आपल्या देशामध्ये थिंक टँक करण्याचं काम करते. नियोजन आयोगाचा आज कोणत्याही प्रकारचा तुम्हाला इथे रोल इथे दिसत नाही. तर हे याचं कारण आहे, हे समजून घ्या. तर मित्रांनो, आता इथे आपल्याला समजून घ्यायचंय की जे 12वी पंचवार्षिक योजना आहे याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो का? तर होऊ शकतो. याचे उद्दिष्ट कोणते आहेत हे थोडंसं समजून घ्या. आता 12 पंचवार्षिक योजनेमध्ये आपले अध्यक्ष कोण असतील? तर ऑब्विसली तेव्हा आपले कोण असतील? पंतप्रधान. ते आहे मनमोहन सिंग. तर मनमोहन सिंग त्याचे हे अध्यक्ष होते. हे थोडंसं इथं लक्षात ठेवा.